वर्षभर होता आदल्या दिवशी ऐक तुझा मोबाईल कुठला आहे इकडं बघ इकडं बघ हे तुला एकच विनंती आहे पहिलं ट्रॅफिक जाम होऊन देऊ नका थोडस गाड्या सगळ्या बाजूला काढा ट्रॅफिक थोडं पण झालं नाही पाहिजे व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी चला हा ट्रॅफिक अजिबात होऊन द्यायचं नाही आणि प्रत्येकाने पोलीस प्रशासनाला मदत करायची अजिबात ट्रॅफिक झालं नाही पाहिजे नाही तर काय होतं माहिती का प्रतीक शिंदे आला आणि साताऱ्यात गर्दी करून गेला काय काय न्यूज वाले बाबा 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 बेकार विषय कुठनं आपला ऐका आपला त्यांचा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाही फक्त एवढंच आहे की प्रशासनाला मदत मी करतो तुम्ही पण करायची करणार ना फक्त माझ्यासाठी हा मधला सगळा रस्ता मोकळा राहायला पाहिजे अजिबात गर्दी होऊ नका अजिबात त्यावेळेस तू आता साताऱ्यात आला दुसरी वेळ तुझी पहिल्यांदा ज्यावेळेस आला होता त्यावेळेस तुझे रील्स वगैरे तू केले होते ओके त्या रील्सच्या माध्यमातून तू ट्रोल झाला होता ओके जे ड्रिफ्ट वगैरे तू साताऱ्याच्या कास परिसरामध्ये त्या कास रस्त्यावरती तू केलं होतं ओके हे तुला वाटत नाही का ते ओपन स्पेस मध्ये ज्यावेळेस तिथं पर्यटक फिरायला वगैरे असतात त्यावेळेस तू त्या ठिकाणी तू ड्रिफ्ट केले ते चुकीचं घडलं तुझ्या किंवा काय तू फक्त येस नो म्हणजे ते तुला चुकीचं वाटतंय का नाही तुझे ट्रोल केलं ते स्थानिक पत्रकारांच्या बातम्या वगैरे लावल्या त्याच्याबद्दल ओके दादा आता येस नो मध्ये उत्तर दिलं तर मी चुकीचा वाटेन एक मिनिट मला माझी बाजू मांडण्याचा अधिकार आहे ओके ऐका कास पठार त्या लोकेशन पासून जवळजवळ 10 किलोमीटर वरती आहे बरंच लांब आहे आणि दुसरी गोष्ट तिथं ना कोणते पर्यटक येतात ना होते म्हणजे आम्ही काय एवढे येडे नाही की आम्ही काय लोकांच्या अंगावर गाड्या घालणार नाही बरोबर तो एक जस्ट सोशल मीडियाचा कॉन्टेंट आहे हा ते पब्लिक प्लेसला करणं चुकीचं आहे पब्लिक प्लेसला केलं तर मला पण माहिती ना हे चुकीचं आहे पब्लिकला नाही करू शकत रिस्की शॉट आहे पण ते ओपन स्पेस होता आणि तिथं सगळं कडक ऊन होतं तिथं कोण सुद्धा नव्हतं म्हणजे फक्त मी माझ्या 1-2 गाड्या जे की माझा कॉन्टेंट येते आणि प्लस जे काय असते म्हणजे माझे जे व्हिडिओ वगैरे काढणारे ते 3-4 जण तुम्ही जर लाईव्ह असता तर तुम्हाला कळलं असतं आम्ही एवढं पण नाही की आम्ही पण समाजात जगतोय वावरतोय आम्हाला पण कळतंय ना ह्या गोष्टी कुठे केल्या पाहिजेत तिथं ना कुठला पर्यटक होता ना कुठले रहदारीचे लोक होते नाही दुसरा कुठला विषय होता काहीच नव्हतं फक्त आणि फक्त ऊन होतं मोकळी जागा होती आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता कुठलाही माणूस तिथे दिसणार नाही पण हे सगळं टाकलं त्यांनी कुठल्याही गोष्टीचा म्हणजे नाही का विचार नाही केला की बाबा ह्याला किती बदनामी सोसायला लागेल किंवा काय करायला लागेल त्यासाठी किंवा मला प्रशासन नाही का मला समज दिली ह्या गोष्टी त्या टाकल्यामुळं बऱ्याच गोष्टीचा त्रास झाला मला पण आणि मला हे सगळ्या पोरांना सांगायचंय की बाबा तुम्ही करताय तुमच्याकडे पण काहीतरी प्रूफ ठेवा की बाबा इथं कोण नाही मी तिथं करतोय किंवा डिस्क्लेमर मध्ये देऊन टाका की जो की माझ्याकडनं झाले की बाबा हे डिस्क्लेमर मध्ये टाकायला पाहिजे होतं की बाबा इथं कोण नाही आता तुमचा गैरसमज झाला तुम्हाला वाटलं कास पठार ते कास पठार पासून परत खाली येते ते झेड नाही का ते कॉर्नर आपला तिथला व्हिडिओ आहे आणि तिथं माझ्या आधी जवळजवळ शेकडो गाड्या येऊन गेल्यात फक्त माझं नाव आहे म्हणून हे माझ्यासाठी करायचं का म्हणजे माझा प्रश्न पडतो ना बाबा प्रतीक शिंदे आज ट्रेंडिंगला आहे आज त्याचं नाव आहे त्यामुळे हे माझ्यासाठी करायचं का नाही का असा प्रश्न मला पण पडतो तर त्यासाठी तुम्ही पण एखादा मुलगा जर गरिबीतनं करतोय शून्यातनं वर येतोय तर तुम्ही पण फक्त सगळ्या गोष्टींचा विचार करून मी म्हणत नाही तुम्ही खरंच जे काय ते पब्लिकला सांगा खोटं नाही पण जे काय असं ना तुम्ही रियालिटीत सांगा की बाबा तिथं कोण होतं नव्हतं पण तुम्ही बघायला कोणच नव्हतं तरी पण न्यूज टाकताय की बाबा प्रतीक आला प्रतीकला असं केलं किंवा ह्या रस्त्यावर असं झालं तिथं कोणी सुद्धा नव्हतं त्यामुळे आम्ही ते शूट केलं नक्की पण तू बोलला ते बरोबर आहे गरिबीतला मुलगा आहे आता ट्रेंडिंगला प्रतीक शिंदे मात्र तू जी केलेली चुकी आहे ती पण मान्य करतोय आणि ड्रिफ्ट मारलेलं पण ते मान्य करतोय डिस्क्लेमर दिलं नाही ते पण मान्य करतोय म्हणून तू म्हणतोय की तुला ट्रोल केलं जाते त्या गोष्टीमधून तुझी चुकी दडवण्याचं काम करतोय तो एकदम पब्लिक प्लेस मध्ये पत्रकारांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट देऊ याला जोडून पब्लिक प्लेस मध्ये देखील पत्रकारांवरती आता बातमी केली ती चुकीची नाही केली पत्रकारांनी ही तू मान्य करतोय की ड्रिफ्ट मारली व्हिडिओ घेतली ड्रिफ्ट मारली व्हिडिओ घेतली बातमी झाली ओके ते ओपन स्पेस मध्ये कर पण कास रस्त्यावरती पर्यटक त्या ठिकाणी
पर्यटक फिरायला येतात किंवा काय येतात त्याच्या अनुषंगाने पत्रकारांनी बातमी बरं, केली बरं, हां. ठीक आहे हां. मग त्याच्यावरती तू ते पण म्हटलं तू डिस्क्लेमर लावलं नाही हां. किंवा ते ओपन स्पेस हां. मध्ये केलं तिथं हां. पर्यटक नव्हते हां. ऊन होतं हां. पण तिथं पर्यटक फिरायला येतात हां. त्याच्या अनुषंगानं हां. पत्रकारांनी बातमी लावली होती हां. पण त्यावेळेस तू अशा पण पद्धतीनं म्हणतो की ट्रेंडिंगला येतो त्याच्यामुळे व्हिडिओ करतात आणि व्हायरल होतात ओके हां ह्याच्या उत्तर पाहिजे का तुम्हाला हां तर ह्याच्यावर महत्त्वाची गोष्ट ते कास पाठारपासून पहिली गोष्ट मी सांगितलं प्रमाणे जागा लांब होती तिथं कोणीच नव्हतं आणि माझ्या आधी पण बरेच लोक करून गेलात मग त्यांची कुठली का न्यूज पडली नाही कारवाई झाली त्याच्यावर बातम्या झाल्या. न्यूज कोणी टाकली? याच्या अगोदर त्याच्या मागची माहिती घेऊन येत जा कुठली? न्यूज पडल्या नाही तू सांगतोय पण याच्या अगोदर पण बातम्या झाल्या त्याच्यावर तिथं बऱ्याच गाड्या फिरलेल्या बघितल्या त्यानंतर आम्ही येऊन तिथं केलं की बाबा बातमी कशावर पडली कुठल्या चॅनलला प्रत्येक रीलने आणि जसं की दादा बोलले की मी जे केलं ते चुकीचं केलं मी जे केलं ते चुकीचं केलं म्हणत नाही मी तो माझा कॉन्टेंट आहे मी आउटसाईड एरिया शूट केला मी पब्लिक प्लेसला केला नाही आणि बातमी टाकताना बातमीत काय टाकले बातमी टाकताना बातमीत सरासरी टाकलंय की पर्यटकांना त्रास तिथं कोणीच नव्हतं पर्यटक एकही नव्हता कोणी नव्हतं हातकडवा चालेल की काढ की गाडी हां पर्यटक कोणी नव्हतं आणि आम्ही जर तिथं कोण असतं ना तर आम्ही स्वतःच केलं नसतं ते आम्ही सगळ्यांना सांगतो की बाबा हे पब्लिक प्लेसमध्ये करू नका